हॅलो. हॅलो ताई. बोला की. हा? बोला. माझा व्हिडिओ मला अनुभव शेअर करायचे. माग केला होता मी पण अच्छा. आईच्या बद्दल. हा 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 तर आता मला करायचं आहे. हा, कुठून बोलताय ताई तुम्ही? मी उलव्याला राहते, माझी आई डोंबिवलीला राहते. तुम्हाला बरं नाही का? सर्दी झालीये. अच्छा अच्छा अच्छा. हा हा. उलव्याला कुठे राहता? म्हणजे ठेशनच्या जवळच आहे तिथे उलव्याला. अरे वा. हा हा हा. तिथे राहते. अच्छा अच्छा. हा, बोला ना ताई. काय तर अनुभव? माग मी म्हणजे अनुभव शेअर केला होता ना माझ्या आईचा. हा 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 हा. माझ्या आईची तब्येत म्हणजे पूर्ण गेलेली ह्याच्यामध्ये ती. अच्छा. हा. अरे. आणि त्या वेळेला माझे भावजय माझ्याशी कोणच नव्हती बोलत. अरे बापरे, म्हणजे आई तुमच्याकडे असते? नाही नाही, त्यांच्याकडेच असते. अच्छा अच्छा. हा हा. पण मला म्हणजे हे माझं कसं आहे, माझे मिस्टर नाहीत. अरे बापरे. काम मुलगा आहे पण मुलाच्या पण कमरेचा प्रॉब्लेम आहे. काय त्याला काय प्रॉब्लेम? कमरेला म्हणजे कमरेला ना त्याच्या गॅप आहे. अरे बापरे, किती वर्षाचा आहे तो? 30 वर्षाचा आहे ताई. अय्या, आणि कसं काय एवढा लवकर गॅप पडला? म्हणजे गॅप म्हणजे तो पहिले का ड्रिंक करायचा ना. एवढ्या कमी वयात? तर गाडी चालवताना त्याने ह्याला म्हणजे भिंतीला गाडी ठोकली त्याने. अरे अरे तो अरे. मार बसला ना, तर त्याच्यामध्ये त्याचं म्हणजे कमरेला हे झालंय. तर त्याला म्हणजे चालताना पण त्रास होतो अरे खूप. तर तो काम नाही करत, मलाच काम करायला लागतं ताई. अरे अरे, तुमचं वय किती आहे ताई? माझं आता 50 आहे. 50 वर्ष झाली आता. बापरे. बापरे, आता कसं मग त्याचं होणार हो? आता कसं त्याला कळलं नाही? आता एवढं डॉक्टरकडे पण एक्सरा बिक्सरा सगळं ताई काढलं. मग काय बोलतात डॉक्टर? ऑपरेशन सांगितलं. आता ऑपरेशनला एवढा पैसा कुठून मी आणणार ना, सांगा बघू. एवढा पैसा नाही. माझा भावाचं चांगलं आहे तसा. भाव माझा रेल्वेमध्ये सर्व्हिस करतो. अरे बापरे. भावाचं चांगलं आहे. वडील पण रेल्वेमध्येच होते. हा हा हा. त्याच्यानंतर मग वडील म्हणजे त्यांचं हार्टचं ऑपरेशन झालं. अच्छा अच्छा. हा हा. तर त्यांना म्हणजे कामावर असतानाच त्यांना हार्ट अटॅक आला. तर म्हणजे हॉस्पिटललाच ते काम करायचे. मुंबई सेंटरला जगजीवन हॉस्पिटल आहे ना, हो हो, माहित आहे. हो. त्या हॉस्पिटलला ते कामाला होते. मग तिथेच लगेच त्यांना ऍडमिट करून घेतला. हा 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 हा. आणि मग 2 ब्लॉक होते त्यांचे. हम्म. मग म्हणजे त्यांना सांगितलं की ऑपरेशन करायला लागेल. अरे अरे. ऑपरेशन करायला लागेल. तर मग त्यांचं ऑपरेशन झालं. म्हणजे मुंबई हॉस्पिटलला गव्हर्नमेंटनेच पैसा दिला. अच्छा अच्छा. गव्हर्नमेंटने तर मुंबई हॉस्पिटलला ऑपरेशन झालं. हा हा त्याच्यानंतर ते व्यवस्थित होते. हा. म्हणजे व्यवस्थित होते. म्हणजे ऑपरेशन करून पण 10-12 वर्ष ते चांगले होते. म्हणजे ते होते खूप मोठ्या मोठ्या हॉलला ते हे करायचे. म्हणजे रिटायर झाले ना नंतर. हा हा हा. झाल्यानंतर मग घरी बसून काय करणार ना, मग मोठ्या मोठ्या हॉलला ते जायचे स्वयंपाक करायला. अरे वा. हा हा हा. स्वयंपाकाचं काम करायचे. तर मोठ्या मोठ्या हॉलला का स्वयंपाक करायला जायचे. हा हा. आणि त्याच्यानंतर मग ते सून चांगली नाही होत. म्हणजे माझी भावजय चांगली व्यवस्थित नाहीये. मग म्हणजे वडिलांच्या जागेवरच घेतलं का भावाला? नाही, अच्छा. त्यांनी म्हणजे स्वतः हे टाकलं होतं. तेव्हा आम्ही खारला राहायला होतो. रेल्वे क्वार्टर्स होतं ना आमचं. तेव्हा हम्म. लग्न नव्हतं झालं. तर त्यांनी इथे म्हणजे अप्लिकेशन टाकलं होतं. तर त्याला स्वतः हे आलं. अरे वा, चांगलंय. मग पण ना त्याला ताई, केम हॉस्पिटलला वगैरे कुठे जास्त पैसे लागतात? तिथे तुम्ही जाऊ शकता ना?
जे जे हॉस्पिटल, केम हॉस्पिटल. केमला जाऊ शकते ताई, पण परेलला माझी मावशी राहते ना, हा. तर ती मावशी बोलली की केमला चुकून पण जाऊ नको आता, का? केम पहिल्यासारखं नाही राहिलेलं आहे अशी बोलली ती असं मला. काही नाही ताई, चांगलंय. उगाचच ती सांगते म्हणून काय त्याला त्रासात ठेवता का तुम्ही मुलाला? मग मी त्याच्याने ताई मी घाबरून गेली आणि एकदम म्हणलं बाबा मग नको म्हणून. केम हॉस्पिटल चांगलं आहे, सगळे बोलतात चांगलं आहे म्हणून. मग चांगलंच आहे. हा. चांगलं आहे. जे जे हॉस्पिटल पण चांगलं आहे ताई. हे सरकारी हॉस्पिटल लोक कुठून कुठून पूर्ण देशात येतात इथे, आणि आपल्या भाग्याने आपण मुंबईतच आहोत, आपल्या जवळ आहे. तिथे जा त्याला घेऊन. त्याला झोपताना पण प्रॉब्लेम होतो, म्हणजे बेडवरच झोपायला लागतं त्याला, खालती झोपायला पण जमत नाही. पण त्याला आता पश्चाताप होतो का तो असं वागलाय तर? मग आता पश्चाताप होतो ना. आता काय बोलतो, मला माझ्या पायावर उभं कर आई, तू किती करणार ना, म्हणजे रडतो पण, तू किती करणार, आता मला माझ्या पायावर उभा कर, मला दुसरं काय नको. तेव्हापासून मी स्वामींच्या सेवेमध्ये लागली. नाही जेव्हा ना. मला हा हम्म. बोलला ना, हा हा. तेव्हापासून मी स्वामींच्या सेवेमध्ये, म्हणजे मी बोलली स्वामी आता काय करू मी, सांगा बघू, माझ्याकडे पैसा नाही, काय नाही, मी कसं करणार ना हे सगळं, हा हा हा. तर काय तो आहे करणार. का तिथे? आहे तिथे? आता नाहीये तो, म्हणजे मी आता कामावर आहे. अच्छा अच्छा अच्छा. मी कामावरून फोन केला, घरी गेली तर मी त्याला लावून देईन तुम्हाला फोन. हो, मग आईला आता बरं वाटतंय का? नाही हो, माझी आई तेव्हा, म्हणजे मी झाले 2 वर्ष, त्याच्या आधी म्हणजे गेलेली पूर्ण माझी आई. सगळ्यांनी त्या लोकांनी पाणी बिणी पाजून झालं, सगळं काय झालं. अं, अच्छा. गेली हा. तेव्हा बघितलं तर ह्या लोक पाणी बिणी पाजत, डोळेच नव्हते ती उघडत, डोळे बंद होते तिचे पूर्ण. अरे बापरे. हा 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 हा. फक्त श्वास चालत होता. अच्छा. आणि ते हे होतं ना, म्हणजे गटारी असते त्याच्या म्हणजे 2 अमावस्या असतात ना गटारी. हो 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 हो. त्या अमावस्यामध्ये माझ्या भाऊजाईनी पण काय करून आणलेलं, काय माहित काय ते काय करून आणलेलं देवाला माहिती, हा हा. आपल्याला तर नाही माहिती म्हणजे जाऊ काय. दे, ते काही असू दे, पण आता बरी आहे का आई? नाही हो, आता वारली हो माझी आई. मग तुम्ही अनुभव काय म्हणजे सांगणार होता? म्हणजे तेच अनुभव तुम्हाला सांगणार होती, म्हणजे माझ्या बस बेटा. हा कसं झालं ते सांगते पुढे, ऐका तुम्ही. हा हा हा. ते आईला मी म्हणजे स्वामींचं तीर्थ दिलं ना, तीर्थ द्यायचे आणि तारक मंत्र तिच्या कानाशी लावून ठेवायची मी त्यावेळेला. अच्छा अच्छा. हा 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 हा. तारक मंत्र लावून ठेवायची तिच्या कानाला, असे लावून ठेवायची की ही त्याच्यातून म्हणजे काहीतरी फरक होईल. मी म्हणजे घाबरून, ही लोक मला बोलायची की माझी भाऊजय बोलायची कशाला तिच्या कानाजवळ लावता, ती तर आता गेलेली आहे आणि ती कशाला तिच्या कानाजवळ. नाही बोलली मी जाऊ फोन. दे. हा हा. पण मग तेव्हा काय झालं म्हणजे असं? तेव्हा त्याच्यातून स्वामींनी तिला बाहेर काढली. हा हा. म्हणजे ते तारक मंत्राची किती ताकद आहे बघा ताई. ताई तेच बोलली ना, मी त्याच्यातून बाहेर निघाली हम्म. 4-5 दिवसातच. उठून म्हणजे अशी एकदम गेलेली, अशी मी तिच्या बाजूला झोपलेली ना, हा हा हा. मला अशी लाथ मारायला लागले, चल मला बाथरूमला घेऊन. ओ. अगं तुला बाथरूमला जायला नाही होणार, कसं नेऊ तुला, तुला हम्म. बसायची ताकद नाहीये तुझ्या बरोबर. अंगामध्ये, तर तुला बाथरूमला कशी नाही. मी हा बोलली तुला डायपर घातलंय ना त्याच्यामध्ये कर. हा हा हा. नाही मला बाथरूमला घेऊन जा, नाही मला बाथरूमला घेऊन जा. या लोकांनी कसं, जशी आई बरी व्यवस्थित झाली, हम्म. उठून बसायला लागली, हम्म. तसं मला माझी भाऊजाई बोलते जा तुम्ही काम कराल तर तुम्ही बस. हम्म. खाणार, नाही तर तुम्ही अजून. हा काय करणार, अशी बोलायला लागली. हा हा हा. मी बोलली ठीक आहे. मला बाहेर काढली या लोकांनी, तेव्हा बोलत नव्हते माझ्याशी लोक. अच्छा. बाहेर काढली, मी निघून आली म्हणजे कामावर, आणि हा. घरी येऊन एवढं स्वामींच्या जवळ रडली की स्वामी थांबा. माझ्या आईला काय, माझ्या आईचे हाल आहे ते म्हणलं, हे असे म्हणजे बोलली.
हा. आणि खूप रडली स्वामींच्या जवळ. तर स्वामींनी म्हणजे मला संकेत म्हणजे येऊन सांगितलं, हा. बाळा घाबरू नको, मी आहे ना, तुझ्या आईच्या जवळच आहे मी, असं सांगितलं मला. बापरे. हा, हा. स्वामींनी मला स्वतः येऊन सांगितलं म्हणजे स्वप्नामध्ये, हा. मी बाळ तू घाबरू नको, मी आहे ना तुझ्या आईच्या जवळच आहे, असं सांगितलं. तर मी बोलले चालेल स्वामी, माझ्या आईच्या जवळच राहो, मला तर बाहेर काढली, मी आई तर ग. आली आता. मग म्हणलं आता आता तुम्ही जातच नाही का आता माहेरी? माझी आई वारली ना, म्हणजे अजून महिना 2 महिने झाले आता. अच्छा अच्छा अच्छा. हा. आई जेव्हा वारली ना, एवढी सिरियस होती, मला नाही सांगितलं ताई. अय्या. हा, सिरियस होती, मला बिलकुल नाही सांगितलं. पण ते बघा, आणि माझ्या भावाने पण माझ्या आईला कधीच विचारलं नाही की तुझी विचारलं नाही की तू जेवली की नाही जेवली. ती बघायची ना मुलाला, हा हा. म्हणून तिचं तोंड भिंतीच्या बाजूला करून झोपवायचे तिला. आई ग. हा, भिंतीच्या बाजूला करून जेवढे पण बघायला जायचे ना, हा. ते सगळे बोलायचे तुझ्या आईचं तोंड ना भिंतीच्या बाजूलाच असतं ग, त्याच आई ग. बाजूला झोपलेली असते. तिच्या आईच्या बहिणी जायच्या, आई ग. माझ्या मुली जायच्या, मी गेली होती. अच्छा, तुम्हाला मुली आहेत का? हो, 2 मुली आहेत, 1 मुलगा आहे. अरे मुलींची वा. लग्न झाली आहेत. त्याला भाग्यवान आहेत तुम्ही, मग मुली आहेत तुम्हाला. दोघ्या मुली आहेत ताई. बरं आहे ना, त्यांचं व्यवस्थित आहे ना? हो, त्यांचं व्यवस्थित आहे. हा हा त्या हा. आपल्या घरी आहेत. हा. त्यांचं त्या पण मुंबईतच असतात का? हा, एक डोंबिवलीला आहे. अरे वा. हा, एक माझ्या तिकडच राहते उलव्याला. हा, पण चांगलं आहे ना त्यांची परिस्थिती वगैरे? हा, त्यांची परिस्थिती चांगली आहे, खाऊन बर. पिऊन सुखी आहेत म्हणजे हा, असं. तसंच पाहिजे ताई. काय हे सगळं हव्यास आहे साई, आणि ही सगळी मायाजाल आहे हम्म. शेवटी. पण बघा ना, शेवटी कसं झालं, हा. माझ्या आई हा. माझी आई वारली ना, त्या दिवशी मला कशी बोलते माहितीये, सकाळी सकाळी 5ला फोन माझ्या भावाचा आला. हा हा. तर मी झोपली होती, मी काय उचलला नाही. हा. तर मग 6ला तिचा फोन आला. हा. मला बोलते हा. तुमची आई कायमची गेली. अशी बोलते? तुम्हाला यायचं असलं तर या, नाही तर नको येऊ. अशी कशी बोलू शकतात हो? असं ताई बोलली. आता माझी परिस्थिती तेवढी नाही. आता तू काय बाई लावली होती तिला, तुझे पण पैसे जात नव्हते. आईची पेन्शन पेन्शन असेल. पेन्शन बरोबर. यायचं, त्याच्यामध्ये तू बाई लावली होती ना तिला. बरोबर. तू तर करत नव्हती ना. बरोबर. मग तुला बोलण्याचा एवढा अधिकार पण नाही. म्हणजे तिचं कसं म्हणणं, ती काय बोललेली मला, जाऊ द्या जाऊ द्या, ते काय ते जाऊ द्या ताई, ते नका विचार करू. ज्याचे जसे कर्म तैसे फल आहेच त्यांना. अहो त्यांना त्याचा एवढं पश्चाताप होणार आहे ताई. नाही ताई, पश्चाताप झाला ताई, पण माझ्या भावाला नाही व्हायला पाहिजे होतं ताई. लय वाईट झालं मला ते. काय झालं काय झालं? माझी आई वारली, म्हणजे माझ्या आईच्या आधीच, आई वारायच्या आधीच त्याला कॅन्सर झालं तोंडाचं. अरे 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 रे. स्वामींना तेच बोलली, स्वामी माझ्या भावाला एवढा मोठा हे द्यायचं नव्हतं होत. बापरे. त्याला तोंडाचा कॅन्सर झालं, त्याचा कॅन्सरचं ऑपरेशन झालं. शेवटी कोण उपयोगी पडला, तुझा भाचा तुझ्या धावत बापरे. होता ना, तो हॉस्पिटलमध्ये होता. जेवढ्या दिवस हॉस्पिटलमध्ये होता तेवढ्या दिवस मी त्याला बोलली, तुझ्या जीवाला त्रास झाला तरी चालेल, पण तिथे तू हॉस्पिटलमध्ये राहा म्हणून मग त्याला. तुमचा मुलगा जायचा का? हो, माझा मुलगा अजून पण होता. आज 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 घरातून बाहेर निघाला आणि आज तो घरी गेला. अय्या. हा, आज तो गुटखा वगैरे खायचा का भाऊ? नाही, काहीच नाही खायचं हो ताई. मग कसं काय? हे बघा ना, कसं कसं झालं तेच नाही माहिती. सगळे बोलतात हे पारंबा आहे, देव आपोआप भोग भोगायला लावतातच. सगळ्यांना विचारलं तर सगळे म्हणतात तो भोग भोगणारच तू. मग माझ्या भावाला नाही, ज्याने केलं त्याला भोगू द्या ना. आई ग. माझ्या भावाने तर नाही ना केलं, फक्त त्याने आईला विचारलं नाही, आईला आवाज नाही दिला, तीच त्याची चूक झाली ना. की आई तू काय खाल्लं, की आई तू कशी आहे, असं हा. कधीच नाही जाऊन त्याने विचारलं. काय कुठल्या दिलंय, स्टेपला आहे भावाचं आता कॅन्सर? आता ऑपरेशन झालं. हा हा हा. म्हणजे तोंडाचं तेवढा भाग काढला तो. अय्या, एवढं झालं? हा, म्हणजे एक साईड आहे ना, 4 दात काढले. अच्छा.
4 दात काढले आणि 4 दातातून ऑपरेशन केलं. मांडीचा भाग आहे ना तो तिथे लावला, मांडीचं हे चामडं. बाई गो. हा. आणि आता म्हणजे मी सतत तिला पण बोलली, ती एवढी माझ्याशी वाईट वागली, सगळं मी सोडलं आणि शेवटी मी तिच्याशी ताई माफी मागितली की बघ तू माझ्या आईचं केलं ना, हा आता केलं की नाही केलं मला नाही माहिती ताई, पण मी तिच्याशी माफी मागितलं. म्हणलं माझ्या आईचं तू केलं ना, हा मी तुझ्याशी माफी मागते, पण हा आता माझ्या भावाला तरी नीट बघ, हा. म्हणजे व्यवस्थित बघ आणि त्याचं तरी कर आता व्यवस्थित. मग काय एवढं बोलली? अशा कशा ताई बोलता तुम्ही, रडायला लागली माझ्याशी. म्हणलं नाही, अशी नाही बोलत आहे. म्हणलं मी आता आईचं तू केलं ना, त्याच्यासाठी मी माफी मागते तुझ्याशी. मी नाही केलं ना, तू केलं ना, हा हा तुझ्याशी मी माफी मागते म्हणलं, पण माझ्या भावाला व्यवस्थित कर म्हणलं आता. हा 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 स्वतः तिच्या तोंडातून निघालं की हा तुमची आई मागच्या वेळेलाच गेली असती, हा. पण तुम्ही ते तारक मंत्र लावलं ना, हम्म. त्यामुळे तुमची आई वाचली. हं. तो स्वतः माझ्या भावाला हॉस्पिटलमध्ये होता, तर स्वतःच तिने तारक मंत्र लावायची भावाच्या तिथे पण. हो का? हा. त्यांना तारक किती मुलं आहेत? 2 मुलगे आहेत. एक आहे म्हणजे एक गेला बाहेर शिप वरती कामाला आहे अच्छा अच्छा. हा हा. आणि एक इंजिनियर आहे बारका. बापरे, पूर्ण कुटुंब चांगलं पाहिजे बाबा. हो. सासर माहेर सगळे सुदृढ पाहिजे. सुखरूप पाहिजे बघा ना, मग तेच मला अनुभव, पण मला स्वामींनी भरपूर पण ताई एक मला अनुभव विचारायचा होता. हं. म्हणजे मी आईचं 13वं झालं ना, हा हा. त्या दिवशी लक्ष्मी पूजन होतं बघा, हे दिवाळीचं. हो हो हो. त्या दिवशी मी घरी आली तर माझ्या मुलाने फुलं बिलं लावली होती, सगळे म्हणजे हा देव्हारा सजवला होता. हा हा बोलले आता मुलीला काही जास्त हे नसतं ना, हा हा. सुतक नसतं. हा नसतं. हा तर मी बोलली मी करते पूजा. हा हा हा. आणि मी स्वामींची पूजा करायला बसली, पण मी स्वामींच्या आधी रडली भरपूर. बरोबर. म्हणजे स्वामी हा, मला आई येणारच पण ना नाही. रडायला. हा, तर म्हणलं मला आई पण नाही, मला बाप पण नाही. म्हणलं आता मला कोणच नाही आणि हे भावाचं पण समजलं. म्हणलं हं. माझा भाऊ पण आता, भावाला पण असं झालंय. स्वामी आता मी काय करू सांगा ना तुम्ही मला. आई ग. असं बोलली, मी दिवाबत्ती केली. हा म्हणजे दर टायमाला माझ्या दिव्यामध्ये चंद्रकोर, चंद्र, हा हा. फूल असं दिसतं दिव्यामध्ये. अच्छा त्या अच्छा. हा टायमाला ना त्या दिव्यामध्ये म्हणजे दिसलं, हा पण काय दिसलं ते नाही माहिती. हा. आणि स्वामींच्या समोर म्हणजे अगरबत्तीला ते स्टॅन असतं ना, त्याच्यात अगरबत्ती लावतात, हो ते हो हो. मी लावलेलं ताई. हा आणि दिवा लावलेला. हा हा तर म्हणजे स्वामींच्या पहिले मला काय संकेत दिला स्वामींनी मला नाही माहिती. हातावर हा. म्हणजे त्यांच्या दंडावर स्वामींचा फोटो दिसला मला, म्हणजे चेहरा. ओ. हा, हा म्हणजे दंडावर दिसला. हा. तरी पण मी बघते, परत मला त्यांच्या मांडीवर दिसला. ओ. वर पण दिसलं तरी पण मी बघते सारखी. हा. नंतर मला त्यांच्या छातीवर दिसलं. अरे बापरे. हा, छातीवर पण दिसलं. 3 ठिकाणी मला बरोबर मी सारखी बघत होती. म्हणलं इथे नाही म्हणजे दूर. आणि ते त्यांचा जो माझ्याकडे फोटो आहे ना, हा हा. त्या फोटोच्या म्हणजे फोटो मध्ये पूर्ण दूर दूर चेहरा स्वामींचा दिसत नव्हता. पूर्ण चेहराच नाही दिसत होता मला. ओ. नाही आणि काही नाही. आता स्वामी आहेत ताई, तुम्ही नका टेन्शन घेऊ. हा. हा, म्हणून मी एकदम घाबरून गेले. म्हणलं नाही ताई. नाही नाही, स्वामी आहेत पाठीशी, टेन्शन नका घेऊ तुम्ही. हो हा, मी हो शेअर हो. करते हा ताई. कधी तुम येईल हा अनुभव ताई? हा, मी लवकर करण्याचा प्रयत्न करते. हा हो हो. हा. श्री स्वामी समर्थ ताई. स्वामी समर्थ.